तुम्हाला जे यूज करायचं असेल ते सगळं मटेरियल बघा तुम्हाला पूर्ण शॉप मध्ये दिसत आहे. आल्यावरती ड्रॉवर उघडून तुम्ही चॉईस करू शकता. बघा बाळासाठी एकदम सॉफ्ट ऊल आहे. हॅलो नमस्कार, शिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे पुन्हा ठाणेमध्ये, ठाणे वेस्टमध्ये एकदम रेल्वे स्टेशनच्या जवळ. व्यवस्थित पत्ता आपण सांगणार आहे, पण माझ्या हाताजवळ तुम्हाला काय दिसतंय तर आपण आलेलो आहे उलनच्या सुंदरशा इतर मटेरियलचं आहे. या ठिकाणी सगळं शॉप आपण एक एक करून सांगूया. तर आपण आलेलो आहे चंदन एम्ब्रॉयडरी मार्टमध्ये. आपला पत्ता आहे चंदन नायकवाडीमध्ये आहे. चंदन हा दुकान आहे. ओके. रेल्वे स्टेशन पासून जवळच आहे. तलावपाली भालुशाली हॉस्पिटलच्या समोरच आहे. ओके ओके. त्या गेट पासून आलात आतमध्ये की समोरच आपलं तर दुकान तसं आहे. पाहायला गेलं तर बघा आपल्याला हा जो एक गेट दिसतोय बघा, ब्रिज आहे वरती. रेल्वे स्टेशनवरून आलं की आपल्याला इकडे तुम्ही तुमच्या राईटला येऊ शकतात. तिकडनं आल्यानंतर ठाण्याच्या रेल्वे स्टेशन वेस्ट पासून. तर आपण आता व्यवस्थित सगळं जे काही दाखवणार आहेत ताई आपण आता एक एक बघूया. होलसेलचं आहे ना ताई शॉप? हो हो, होलसेलरचा आहे. तरी एक एक थोडक्यात सांगून द्या की काय काय राहणार आहे. आपल्याकडे ऊल वगैरे आहे. ओके. ऊलचा कॉटन धागा आहे, ऊल आहे, मॅक्रम आहे. बऱ्याच प्रकारच्या आपल्याकडे व्हरायटीज आहेत. ओके, तर आपण एक 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 आता सुरुवात करूया. तर चला. तर बघा आपण बघतोय उलनची भिंतच भिंत आहे. इतक्या सुंदर सुंदर कलर दिसत आहेत बघा, तुम्हाला आवडतीलच, पाहूनच आवडतील. तर ते कशा पद्धतीने आहे, होलसेल सिंगल घेते तर किती, होलसेल दरात घेतं, ज्यांना बिझनेस करायचा किंवा घरी तुम्हाला भरपूर प्रमाणात काही बनवायचं असेल तर जास्त प्रमाणात तुम्हाला कसं घेता येईल. तर ताई आम्हाला सांगा की सिंगल जर कोणाला घ्यायचं असेल, समजा एखादं हे उलनचं दाखवा, एक सिंगल. हा सिंगल घेतला तर 20 रुपये एक आहे. ओके. एक कमी घेतला तर. क्वांटिटी मध्ये पाहिजे असं मुलांचं शॉप, शाळेमध्ये हा, काय प्रोजेक्ट किंवा घरचं काय बनवायचं असेल, छोटं काय बनवायचं असेल छोटस, तर ह्याच्यानी स्टार्ट करू शकतो आपण. पण ते कमी तुम्हाला क्वांटिटी मध्ये आहे. हा, पण ते 20 रुपयाला एक हा आहे. 20 रुपयाला एक एक आहे. पण. 4चं बंडल घेतला तर तुम्हाला 80 रुपयाला पडतो. ओके, म्हणजे असं. 4चं एक बंडल असतं. हो. ओके. ह्याच्यामध्ये आलात तर हा तुम्हाला 90 रुपये 100 ग्राम आहे. 900 रुपये ओके. किलो आहे. असं. अच्छा, हे दोघं उल सारख्याच आहेत का? ही थोडी नाही, वेगळी हा वाटते. वेगळी क्वालिटी हा, आहे आपली. ही आणि ही कोणती? साधी क्वालिटी आहे. ही आणि वर्धमान आहे. वर्धमान हो. मधले. तर वर्धमानचा धागा बघा तुम्ही, एकदम मस्त. आणि हा असा दिसेल तुम्हाला जो आपण आधी बघितला. दोघांमध्ये फरक आहे. तर तुम्हाला कोणता पाहिजे बघा, आल्यावरती तुम्हाला घेता येईल. आपल्याकडे कलर्स बरेच आहेत त्याच्यामध्ये. वाव, बघा तुम्हाला कोणता. आणि हे पण काही डेकोरेशन करण्याचे उल आहे काही काही? हे आता नवीन टेक्निकल आहे, माहितीये का तुम्हाला? रांगोळ्या बनवतात ओके, चिटकवून. चिटकवून. अच्छा, त्याच्यासाठी रेडीमेड जी रांगोळी आपण कोणाला टाइम नसतो तर बघा तुम्हाला कोणती वस्तू या शॉपला भेटणार आहे हे पण फार महत्वाचं आहे. तर बघा आता ही जी लेस दिसते तुम्हाला ऊल टाईप, तर ही तुम्ही चिटकवून तुमच्या आकाराने जी रांगोळी बनवायची आहे ती तुम्हाला ज्या कलरची बनवायची आहे तर बघा त्या कलर मध्ये भरपूर आपल्याकडे कलर आहेत बघा. तुम्हाला जो कलर आवडेल, सुंदर सुंदर कलर आहे बघा, किती मस्त दिसत आहेत. कोणता कलर पाहिजे आल्यावर तुम्ही चॉईस करू शकता, किंवा तुम्हाला इथला आवडलं असेल व्हिडिओ मधलं तर स्क्रीनशॉट काढा, म्हणजे आल्यावरती तुम्हाला ते लगेच दाखवतील. अजून कोणती आहे उलन मधली? आपल्याकडे हे बेबी ऊल पण आहे, खास बाळांसाठी. त्यांना काही असं एलर्जी वगैरे नाही होऊ शकत ह्याच्यासाठी. सॉफ्ट एकदम बघा, बाळासाठी एकदम सॉफ्ट ऊल आहे. काय पाहिजे तुम्हाला बघा, कशातली ऊल पाहिजे, डेकोरेशन करण्याची पाहिजे, मोठ्या व्यक्तींसाठी काही बनवायचं असेल, लहान बाळांसाठी बनवायचं असेल, जे पाहिजे बघा तुम्हाला या शॉपला भेटणार आहे. आपल्याला शॉपचं नाव चंदन एम्ब्रॉयडरी. ओके, यात पण भरपूर कलर आहे बघा, सगळे बॉटलमध्ये दिसत आहेत. वाव, बघा, हे जाड मस्त. धागा आहे. कोणाला झाड लागतं, कोणाला म्हणजे बारीक कोणाला लागतं. मल्टी कलर अलग अलग न करता असं मल्टी कलरचा एकच धागा धागा करू ओके. शकतो.
तर बघा जसे आपलं दुपट्टा असतो बघा, मल्टी कलरचा एकच दुपट्टा असतो जसा हा एका कलरमध्ये, तसं तुम्हाला जर उलनचं काहीही बनवायचं असेल, शॉल म्हणा, काही स्वेटर म्हणा, किंवा काही छोट्या मोठ्या वस्तू असतात घरातल्या, तर त्या जर बनवायच्या, डेकोरेशनच्या बनवायच्या असतील तर बघा मल्टी कलरमध्ये. बरं, मल्टी कलरमध्ये पण अलग अलग मल्टी कलर आहे आपल्याकडे, बरेच कलर्स आहेत त्याच्यामध्ये. वाव, हे बघा तुम्हाला कोणतं कॉम्बिनेशन पाहिजे बघा. येलो ग्रीन आहे, पिंक आहे, क्रीम कलरचं आहे, इथं आल्यावरती तुम्हाला भेटून जाईल. जर तुम्हाला एका कलरमध्ये पाहिजे असेल तर हा थोडा जाड धागा आहे ना? हो, जाड धागा आहे. ओके, तर धागांमध्ये सुद्धा फरक आहे, लक्षात ठेवा. तर हा थोडा जाड आहे. हा एक बारीक धागा आहे, पर्स साठी यूज होतो. कशासाठी? काही क्रोशासाठी बनवतात ओके, बघा, काही पर्स बनवतात, रुमालच बनवतात. आपल्या ज्या सुई असते क्रोशाची वगैरे त्यात पण नंबर असतात बघा, जाडसाठी, बारीकसाठी. तर ज्यांना बारीक साईजचा धागा पाहिजे असेल तर त्याला छोटा जी क्रोशाची सुई म्हणतात, तर हा पण धागा तुम्हाला भेटून जाईल. मोठ्या क्रोशाच्या सुईमध्ये तर येऊन जाईल, पण लहान मध्ये मोठा धागा येत नाही. ह्याच्यासाठी बारीक क्रोशाचं लागेल. ओके, ह्याच्यामध्ये पण कलर्स आहेत आपल्याकडे बघा. हे वेगळं सेक्शन आहे, हे आपण आधी पाहिलं. हे बॉटल मधलं आपण पाहिलं. एक खाली आपण बेबीसाठी लागेल ते पाहिलेलं आहे, आणि हे मल्टी कलर मध्ये पाहिलेलं आहे. अजून आम्हाला तर भरपूर दिसतंय. अजून काय काय? अजून आतमध्ये चला, बरं काही आहे आपल्याकडे. हे बघा, आता आपण बाहेर बघितलं लूज धागा, त्याच्यामध्येच ही क्वालिटी पण वेगळी आहे बघा. ही पण जाड आहे थोडीशी, पण क्वालिटी छान आहे. ओके, खूपच उलनचे प्रकार आहे या ठिकाणी बघा तुम्ही. आता ही पण आपल्याला पूर्ण उलनची भिंत बघायला भेटते बघा. त्याच्यामध्ये पण जाड आहे, बारीक आहेत, बरेच प्रकार आहेत. बाहेर आपण जाडसर बघितला, ते लूज मध्ये बघितलं. हे तुम्हाला बंडल भेटतात. अच्छा अच्छा, हे बघा, बघा किती सॉफ्ट आहे. माझ्या हातालाच इतकं छान लागतंय, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आणि तुम्ही इथं कितीही क्वांटिटीमध्ये घेऊ शकतात बघा. आपल्याकडे ह्याची एमआरपी आहे 90 रुपये. अच्छा, 100 रुपये त्याचा बंडलचा भाव आहे, पण आपल्याकडे होलसेलर आहे म्हणून 90 रुपये प्राइस आहे त्याची. त्याच्यामध्ये अजून एक प्रकार आपल्याकडे कॉटन मध्ये आहे. हे प्युअर कॉटन आहे. कोणाला ॲक्रेलिक हवं असतं, हा प्युअर कॉटन आहे. ॲक्रेलिकची कोणाला एलर्जी असेल किंवा काय, तर त्याच्यासाठी प्युअर कॉटन म्हणून आपण हा मागवलेला आहे. हा, काही जणांना त्या टाईपचा पाहिजे असतं, शायनिंग असते. आणि कोणाला शायनिंग नाही पाहिजे असेल तर कॉटन मध्ये. त्याच्यामध्ये पण भरपूर कलर्स आहेत बघा, तुम्हाला कोणता पाहिजे बघा. येलो मध्ये आहे, ग्रीन मध्ये आहे बघा, रेड मध्ये पण आहे. असे कलर नाही की ते तुम्हाला भेटणार नाही. तुमच्या चॉईस साठी तुम्हाला इथं बघा आल्यावरती भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडे. हे कॉटन मध्ये भेट. हो, कॉटन मध्ये आहे. तर बघा, हे वरती दिसत आहेत. हे बघा मॅडम, हे आपल्याकडे लूज मध्ये आहे व्हरायटीज. आता आपण तिकडे बाजूच्या दुकानात बघितली, ती एक वेगळी क्वालिटी आहे, ही वेगळी क्वालिटी. म्हणजे उलन मध्येच भरपूर प्रकार आहेत. ती 900 रुपये किलो आहे, आणि ही 700 रुपये किलो आहे. ओके, म्हणजे ज्यांना जास्त परवडत नसेल आणि ज्यांना जास्त क्वालिटीची पाहिजे असेल तर भरपूर ऑप्शन आहेत आपल्याकडे. स्वस्त पासून मस्त पर्यंत आहेच. ह्याच्यामध्ये हा 500 रुपये किलो आहे. अच्छा, हा 700 रुपये किलो आहे. हा पण एक बारीक धागा आहे बघा, एकदम. हो, उलन मध्ये भरपूर प्रकार आहे. ते आता आपण डब्बी मध्ये बघितला. हे आता हा बारीक धागा उल, बेबी उल बोलतात. म्हणजे जास्त क्वांटिटी मध्ये पाहिजे असेल तर. हो, तर बघा, कलरच कलर आहेत. किती सुंदर वाटतंय, असं वाटतं सगळेच घेऊन घ्यावेसे वाटतायत मला. आणि हे रांगोळीसाठी आपल्याकडे नवीन पहिले वापरत होते बघा, शाईन साठी. अच्छा, हे बघा, म्हणजे आपण ते तिकडे पाहिले ते थोडं मोठ्या डिझाईन मध्ये, आणि हे लहान डिझाईन. ज्यांना असं बॉर्डर वगैरे द्यायची असेल, वाव, किंवा ज्यांना काही फुलं बनवायची असतील तर फुलंही बनवू शकतात. छान एकदम. त्याला असं जे बारीक अशी धाग्यांची डिझाईन आहे ना, त्याच्यामुळे खूप शायनिंग येते त्याला. हे बघा, मस्त. हे बाई, बारीक बारीक शायनिंग आहे, तुम्हाला कॅमेरात दिसेलच. मस्त आहे. त्याच्यामध्ये कलर्स आहेत आपल्याकडे बरेच. तर इकडे आल्यावरती तुम्हाला हे कलर बघा चॉईस करता येतील. सगळं सेक्शन अलग अलग आहे. तुम्हाला जाड, बारीक, मोठ्या साईजचा, डिझाईनचा पाहिजे असेल, कॉटनचा पाहिजे असेल तर सगळ्या प्रकारचे धागे इथं भेटतील उलनचे. हो, हे बघा, बारीक धागा आहे, जाड धागा आहे, आणि प्रत्येकाचं बंडल लहान मोठं पण आहे. हे बघा, मस्त. हे पण मला वेगळं दिसतंय काही. मल्टी धागा. जाड बघितला होता, हा बारीक आहे त्याच्यामध्ये. मल्टी कलर मध्ये पण आहे.
ह्याची पण टेक्स्चर बघा कशी आहे, एकदम सॉफ्ट आहे एकदम. एकदम मस्त. तुम्ही आजपर्यंत अजून पाहिलं नसेल एवढे धागे कुठे एका ठिकाणी भेटत नाही. आपण कुठेही गेलो ना तर असे 20-30 असे बंडल लावलेले असतात, त्यातले कलर आपल्याला अर्धे भेटतात अर्धे भेटत नाही. मेन म्हणजे आपल्याकडे इथं बरेच तुम्हाला colours आल्यावरती पण आहेत भरपूर त्याच्यामध्ये भेटून पण. जाते. मस्त. हे कलर्स आहेत त्याच्यामध्ये सगळे. हा ते मल्टी कलर मध्ये हो. ना. हे बघा हे पण आहेत. आता माहिती आहे तुम्हाला नवीन टॉईस बनवतात, हो हो टॉईस साठी. तसे टॉईस साठी आहेत. ओके. असं बेबी म्हणजे हा ना तुम्हाला सगळ्यात आतापर्यंत आपण जी ऊल पाहिली तर सगळ्यांमध्ये जाड धागा आहे हा. हो जाड धागा आहे. मला वाटतं हे जे 2 सुयांचं असेल त्याच्याने त्याच्याने पण जास्त होते होईल. आणि एक निडल येते त्याच्याने हा पण त्याला होतं. सगळ्यात जास्त मोठी क्रोशेची मोठी सुई हो, लागेल. हो. तर तुम्हाला जो धागा पाहिजे तशी तुम्हाला सुई भेटून जाईल. आपल्याकडे व्हरायटीज बरेच आहेत ऊलचे. मस्त. हे बघा हे आपला नवीनच धागा आहे. पर्स वगैरे बनवल्या जातात, छोटे छोटे किचन्स बनवल्या जातात. आपल्या ज्वेलरी साधी जी निडल असते हा. सुईची ते त्या सुईने पण आपण जाड बनवू सुईने शकतो, करू लोकरच्या शकतो. सुईनी पण बनवू शकतो. ओके. असं तर आहे. ज्यांना अशा प्रकारचे धागे पाहिजे असतील जे डिझाईन करत असतील तर हो, बघा हो. या धाग्यांची पण भिंत तुम्हाला दिसते. कोणते कलर पाहिजे बघा. मस्त कलर आहेत, सगळ्या कलर मध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे बनवायचंय ती वस्तू भेटून जाईल. कॉटन बाजूच्या दुकानात आपण कॉटन धागा बघितला, त्याच्यातच हा दुसरा धागा आहे. कॉटनचाच आहे. कॉटनचाच आहे. ओके. त्याच्यामध्ये पण आपल्याकडे 2 कंपन्या आहेत. कोणती? ही एक आहे कुल ओके. आणि ही कॉटन आहे. ही थोडी मलाई सारखी येते. स्मूथ थोडीशी. हा कॉटन मध्ये पण फरक आहे. फरक आहे. ओके, तर थोडी बघा, टेक्स्चर वेगळं जे आहे. सांगितलं ताईंनी आपल्याला तर त्यातले तुम्हाला बघा कलर या ठिकाणी भेटतील. इथं आल्याशिवाय तुम्हाला काहीच समजणार नाही. सगळं दाखवतोय आपण, त्याची स्क्रीनशॉट काढा आल्यावरती म्हणजे ताई तुम्हाला बरोबर दाखवतो. हो आपल्याकडे कॉटन मॅक्रम धागा आहे. थोडा जाड दिसतोय. हे बघा कॉटन मॅक्रम धागा म्हणतात त्याला. ओके. ह्याच्यानी पण बऱ्याच काही व्हरायटीज बनवल्या जातात. अच्छा अच्छा. हा आता आजकाल तर काही कशाने पर्स बनवतात. बनवतात, मोबाईल कव्हर्स बनवतात, टेबल क्लॉथ हो, बनवतात, शोभेच्या सगळ्या वस्तू शोच्या येतात. सगळ्या वस्तू की बनवल्या जातात. ज्यांना जो धागा आवडेल त्याच्याने तुम्हाला बनवता येईल तो धागा इथं भेटणार मिळून आहे. जाईल आपल्याकडे. हे टी शर्ट यान बोलतात ह्याला. कोणता? टी शर्ट यान ओके. हे आता नवीनच ऐकायला नवीनच भेटतंय. आहे. टी शर्ट यान म्हणून बोलतात ह्याला. यूज ह्याचं कशासाठी? सगळं हे आता पर्सेस बनवतात, काही डेकोरेशन साठी, टेबल क्लॉथ, पर्स ओके. वगैरे जास्ती बनवल्या जातात त्याच्याने. हे म्हणजे शिलाई मशीनने पण करता येईल, हाताने पण करता हाताने पण येईल. करून जास्ती ते क्रोशाने केल्या जातं. ओके. असं आहे. तर बघा अशी प्लेट टाईप आहे, थोडी स्ट्रेचेबल आहे. हा स्ट्रेचेबल येते ह्याच्यामध्ये. हे कॉटन मॅक्रम बोलतो ना आपण, तेच आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये दाखवलं. ओके. हे तुम्हाला 250 रुपये MRP आहे ह्याची. हा 250ला पडणार आपल्याला. एक बंडल. एक बंडल 250ला पडणार. आणि हा हे? 100 रुपये एक बंडल येतो. पण याच्यापेक्षा हा थोडा तोच आहे. तोच धागा अच्छा, आहे, अच्छा. फक्त पण क्वालिटी बंडल आणि ह्याच्यामध्ये जास्त फरक. जास्त हा quantity. 200 ग्रामचा येतो, हा 100 ग्रामचा. असं आहे. त्याच्यामध्ये हे सगळे कलर्स आहेत आपल्याकडे. खूप प्रकार आहेत इथं. म्हणजे आल्यावरती तर माणसाला सुचणारच नाही की काय बनवायचं आणि काय घ्यायचं. काय घ्यायचं बरोबर आहे. सुचणारच आपल्याकडे नाही. ज्वेलरी मेकिंगचं पण सामान आहे आपल्याकडे बघा. अच्छा, जे तुम्हाला आर्ट बनवायचंय त्या आर्टच्या रिलेटेड, मग ते कानातले असतील, बांगड्या असतील, झुमके असतील किंवा तारेतल्या डिझाईन असतील, बघा तर सगळं मटेरियल तुम्हाला इथं भेटतील. छोटे छोटे बीड्स पण भेटतील. मोठ्या साईजची आहे, छोट्या साईजची आहे. यावरती तुम्ही जे आता ह्या दुकानात ऊल बघितली ना आता, तर ते ऊलची पण डिझाईन तुम्ही याच्यावरती करू शकतात अलग अलग याच्यामध्ये. आणि त्याचा तुम्ही नेकलेस बनवू शकता, काहीही बनवता येईल तुम्हाला. माळ पण बनवता येईल, ब्रेसलेट पण बनवता येईल. ह्यापासून तुम्हाला सगळ्या काही गोष्टी बनवता येईल. आणि याच्यावरचं मटेरियल जे लागेल ते सुद्धा इथं भेटून जाईल. आपल्याकडे इकडे पण मटेरियल आहे. तर बघा मोतीचं. मोती आहे, गोल्डनचे आहे, सिल्वरचे आहे, मोतीचे आहेत. अजून कोणते? माला आहेत अशा. ओके. अशा माला पण भेटतात आपल्याकडे. एकदम झिरो टाईप. झिरो टाईप आहे, मोठी साईज आहे. जी साईज तुम्हाला पाहिजे ती साईज आपल्याकडे आणि अवेलेबल बापरे, हा आहे. तर खूपच मोठे साईजचे. हे आपल्याकडे गणपतीला वाव. कंठी वगैरे बनवतात. किंवा मोठे मोठे जे त्यावेळेस. तोरण असतात बघा, आपण डेकोरेशन करतो, तुम्ही दरवाजाला सुद्धा करू शकतात. तर ही मोठ्या साईजचा पूर्ण याला होल आहे, मणी आहे ना, हो, हो, मणी टाईपच आहे ना हा? दाखवते.
तर हे जे आता नवीन वर्ष चालू झालेले आहेत, जे जे प्रोग्राम येतील, सण येतील, तर बघा तुम्हाला 0 मणीपासून तुम्हाला मोती असेल, गोल्डचे असतील, सिल्वरचे असतील बघा, तर अशा टाईपचे पण तुम्हाला भेटून जाईल. बघा किती सुंदर, दिसायलाच सुंदर आहे. पण हे कसे दिलेत नगाप्रमाणे? हा नग 12 रुपये एक नग आहे. तुम्ही डझन वाईज घेतला तर तो डझनचा भाव लागला तो कमी याच्यात भेटेल. हो. त्यानंतर बघा मोतीच्या आजूबाजूला आपण कॅप, एक कॅप असते, तर 0 नंबर पासून मोठ्या नंबर पर्यंत सगळे भेटतील का? हो. हे मोठ्या मणींचं हो, आहे हो. आणि जे छोटे असतात त्याचे पण आहे आपल्याकडे. हे तोरणामध्ये घालायला वगैरे हा, लागतात. किंवा उभे तोरण बनवले त्यात पण टाकता हो, येतील. हो, हो. हे बघा, आता तुम्ही ते मोठं दाखवलात ना, त्याच्यातले हे छोट्या छोट्या size. मण्यांमध्ये घालण्यासाठी हे कॅप, ओके. जशी साईज हवी आहे तशी आहे. डिस्टन्स राहण्यासाठी हो, हो. मध्ये टाकावे लागतं. हो. आणि हे छोट्या साईजचे, हे 0 त्याच्यापेक्षा मोठे, ते मोठे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल बघा, सगळे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या प्रकारच्या डेकोरेशनसाठी, माळांसाठी तुम्हाला जे यूज करायचं असेल ते सगळं मटेरियल बघा तुम्हाला पूर्ण शॉपमध्ये दिसत आहे. हे पण एक धागा आहे, हा एम्ब्रॉयडरी साठी यूज होतो. आपण चादरी बनवतो मोठ्या हा, हा, मोठ्या, हा, हा. त्याच्यावरती जो धागा वर्क साठी वापरला जातो तो ह्याच्याने पण वापरला जातो. शायनिंग आहे आणि याला खूप शायनिंग आहे. अँकर धागा आहे हा. ओके. त्याच्यामध्ये पण आपल्याकडे कलर बरेच आहेत. तर एक कितीचा असेल? हा 150 रुपयाला एक आहे, एक 50 आहे. ग्राम असतो त्याच्यामध्ये. बघा सुंदरसे धागे. हे बघा ताई, हे आपल्याकडे पर्सला लागणारं साहित्य पण आहे ओके, आपल्याकडे. बेस सगळा. हे पेस्ट खालचं जे लावतात पेस्ट ओके, ते ओके. आहे. जे सगळं मटेरियल आहे आणि जॉईंट करायचं. जॉईंट करायचं. बॅगचे हँडल्स आहेत, Belt आहे. बॅगचे बेल्ट आहेत आपल्याकडे. म्हणजे ज्यांना ज्या कलरचं पाहिजे तो पूर्ण सेट भेटून जाईल. भेटून जाईल. हे बघा, ओके. हे बेल्ट पण म्हणजे आहे. तुम्ही स्वतःच्या हाताने बनवू शकता. हे क्रोशाचं आपण सांगितलं. आता ह्याच्यामध्ये हे उलनचं आपण उलनचं सगळं बघितलं सांगितलं. त्याच्यासाठी हे निडल्स लागल्या जातात. ओके. सिंगल पण भेटेल आणि तुम्हाला जास्त पूर्ण पाहिजे जास्त असेल. पाहिजे तर जास्ती बंडल पण भेटेल पण एक घेतली तर किती? एक भेटली तर 30 रुपयाला 30 रुपयाला आहे आणि आणि पूर्ण घेतला तर 300 रुपयाला येईल. ओके. आणि सगळे साईज अलग अलग आहे. आणि त्याच्यामध्येच ही दुसरी व्हरायटी आहे. ओके. ही 40 रुपयाला एक आहे. थोडी जाड आहे. जाड आहे. पूर्ण घेतला तर तुम्हाला 350-400 पर्यंत जातो. ओके. ही आरी वर्क साठी निडल आहे. ओके. पंच निडल पूर्ण- येते बघा ओके. पूर्ण. हा, 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 हा. त्याच्यासाठी ही वापरल्या जाते. तर आणि ही त्यात- पण आहे 250 रुपये MRP आहे त्याची. आणि हे बॅगेला लागणारा रॉ मटेरियल. हा, जसे ते आपले हुक अटकवायचे अटकवण्यासाठी असतात, असतात. शोचे पण पुढे आहे असतात, ते बघा. किंवा मग चेनचे पण Chains असतात. आहेत. हे लॉक सिस्टीम. लॉक सिस्टम्स आहेत बघा आपल्याकडे. तुम्हाला त्याच्यामध्ये बऱ्याच कोणत्या सिल्वर पाहिजे, varieties गोल्डन आहेत. पाहिजे, किंवा हे पण असं आहे. कॉपर टाईप डिझाईन अटकवण्यासाठी. हे बघा, हे असं आहे. हा, म्हणजे बरेच दाबलं तर varieties. हा. लगेच होतं ते हे अटकवण्यासाठी. पण आहे असं व्हरायटी. वाव. हे बघा किती मस्त मस्त. तुम्हाला कोणतं पाहिजे बघा, तुम्ही आल्यावरती चॉईस करू शकता. हे असं मोठी lock साईज आहे, पण आहेत छोटी साईज आहे. सगळ्यात मेन म्हणजे निडल जे जे तुम्ही यूज करणार आहे बनवण्यासाठी त्या सगळ्या प्रकारच्या निडल्स आहे. पर्स बनवणार, पर्ससाठी पण सगळं मटेरियल आहे. हे बघा, हे लॉक्स पण आहेत आपल्याकडे. हा, ते पर्सच्या वरती आपण पर्सला लॉक लावतो. ते लॉक लावतो ते पण आहेत आपल्याकडे. हे चैनी आहेत बॅगच्या. त्या हँडल्स नको हवे असले आपल्याला हा, हा. तर तशा chain. चैनी पण हा, लावू काही जणांना शकतो. जाड नाही आवडत, एकदम सिंगल सिंगल आवडतं तर पार्टीमध्ये single स्पेशल चा. जाण्यासाठी. हा. तर बघा हे छान मटेरियल फक्त याच्यामध्ये जाडी पर्सचं आहे आणि हे बारीक. निडल्स पर्स, उलनचे आहे. हो. ओके. हे सर्व साहित्य आहे आपल्याकडे. तर बघू शकतात आपण इतक्या सुंदर सुंदर वस्तू पाहिलेल्या आहेत. 2-3 प्रकारच्या पाहिलेल्या आहेत. उलनमध्ये प्रकार पाहिलेले आहेत. पण एक तुम्हाला सांगते, तुम्ही आज ही व्हिडिओ बघणार तर आजचा जो भाव आहे तो आपण व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. जर तुम्ही काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी आला तर प्रत्येक वस्तूचा भाव वाढतो. तुम्ही साधं मार्केटमध्ये भाजीसुद्धा घ्यायला गेले, काही घ्यायला गेले तर त्याचा भाव वाढत असतो. तर ही पण वस्तूच आहे. तर कोणती वस्तू तुम्ही घेणार इथं आल्यावरती तुम्हाला थोडाफार तरी फरक जाणवेलच. आज आले तर थोडाफार तोच राहील, पण तुम्ही काही दिवसांनी आले तर अलग भाव असू शकतो. तर त्यामध्ये काही एवढा फरक पडणार नाही, पण थोडा 19-20 भाव होऊ शकतो. ह्या स्टेशन पासून सरळ आलात बरोबर ब्लू कलरचा ब्रिज.
कलरचा ब्रिज आहे, तिथूनच सरळ सरळ आलात यायचं. की अशी एक कमानी आहे लोखंडाची, तिथून आतमध्ये शिरलात की समोरच दुकान आहे आपलं आतमध्ये, आणि आणि हॉस्पिटल, समोरच आणि हे बघा. हॉस्पिटल आहे. आणि तिथून तुम्ही समोर आल्यावरती ही कमान आहे, आणि कमान आल्यावरती समोर दिसतंय बघा चंदन एम्ब्रॉयडरी. आणि समोर एक मोठं शॉप दिसेल बघा तुम्हाला, भाग्यवान कटपीस. तर त्याच्याबरोबर समोर, एकदम समोर. हे बघा मॅडम, आपल्याकडे हा धागा पण आहे शिल्पा म्हणून, शाईन एम्ब्रॉयडरी साठी, ओके. शाईन साठी, मशीन साठी पण यूज, मशीनचाच आहे. ओके. मशीनचा जो वापरला जातो तो आहे. याच्यामध्ये आपल्याकडे 125 कलर्स आहेत. हे ओके. बघा, आणि एक घेतला तर एक घेतला तर हा 25 रुपयाला 25 ला आहे. एक. हो. आणि आपल्याकडे अँकर धागे पण आहेत. हे बघा, हो. एम्ब्रॉयडरी साठी वापरला फक्त जातो. याला शायनिंग नाही ह्याला शायनिंग नाही, हा, तर- कॉटन आहे, हा. प्युअर कॉटन आहे. जे कलर पाहिजे बघा जे इथे कलर आल्यावरती पाहिजेत तर भेटतील मस्त आपल्याकडे. भेटतील. कलर्स बरेच आहेत. वाव, पूर्ण हे आपले बघा. खाते पूर्ण त्याचे आहेत बघा. कोणता पाहिजे तुम्हाला, आल्यावरती ड्रॉवर उघडून तुम्ही चॉईस करू चॉईस शकता. करू शकता जे पाहिजे ते. आपल्याकडे बरेच कलर्स आहेत. मस्त. ब्लूचं शेडीज आहेत, ब्राऊनचे आहेत, रेडिश आहेत, वाव, मल्टीचं पण आहे. मस्त सुंदर. बघा कलरच कलर आहे. काय मल्टीचं सेक्शन पाहिजे shade तुम्ही आहे. चॉईस करा बघा. इथं आल्यावरती तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला जे सेक्शन पाहिजे त्याच्यातल्या व्हरायटी एवढ्या आहेत की संपणार नाही. तुम्हाला वाटतं पण या ठिकाणी खूप 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 रचलेलं आहे साहित्य. तर तुम्हाला ना इथं येण्याचा रस्ता तर आपण दाखवणारच आहे. कसं यायचं, भलेही ते रेल्वे स्टेशनवरून उतरल्यावरती थोडं एक कमान येते, कमानच्या आत यायचं आहे. आपल्याला नंबर पत्ता तर स्क्रीनवर आपण देणारच आहे. या ठिकाणी तुम्हाला उलनच्या स्पेशल सगळ्या वस्तू, मटेरियल, त्याच्या निडल किंवा पर्सचं मटेरियल, मणी, मोती, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच शॉपमध्ये, एकाच छताखाली भेटणारे. नंबर पत्ता तर आपण देणारच आहे. आपण तसं टाईप पण करून देऊ. हा आहे, आणि आपण टाईप पण करून देऊ. तर यायचं असेल तर बघा, शॉपचं नाव आहे चंदन एम्ब्रॉयडरी. तर लवकर या, ठाणे वेस्टला आहे. व्हिजिट द्या, आणि अशा होलसेलच्या वस्तू भरपूर आहेत त्या घ्यायला या. तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.